चल लवकर यो बघ कोण मेन जेवणकारी इलो यो बघ. नमस्कार म्हणा सर्वांनी. हा पोशाखात बरोबर केलं टावेल वेल तो कोण आहे क्रियांश तो कोण हर्षद काका गुदू काका तो हे बघ भजी काका पण इलेले असतात. चला सगळ्यांनी पटापट पत्के तुझ्याकडे काय बाजारा भोपळे आणि मग सगळा कांदे बटाटे सगळा डाळ बी सगळा पीठ हा वड्याचं पीठ. भजी का काय म्हणता. गुड मॉर्निंग हॅव अ नाईस डे. माझे दोन्ही हात बिझी आहेत सो आय एम बिझी. यू नाव कॅम कम समथिंग एव्हरीथिंग. सागर नलावडे इज क्रियू ब्लॉग्स ओनर्स. यू लाईक दिस यू सबस्क्राईब दिस चॅनल. येस सर. नमस्कार मंडळी. तर आज तुम्ही काहीतरी प्यारा आमचं वेगळं बघत असतालास. तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत असा. तर आजची व्हिडिओ असा ही आमचं गवदेव असा कुंकावा गावचे नागजरवाडीचे गवदेव असा. नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार मंडळी. तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत असा. तर आता मी टॉप बीप घेऊन चाललो म्हणजे तुमका काहीतरी विचित्र वाटत असत ना. पार्टी बिर्टी काय ना. हा दिवसाच्या पार्टीचं असं दिवसाच्या आम्ही काय करणार नाही. तीन भोपळे कापूस. आज मेन असं ह्या की गवदेव आमचं त्याच्या निमित्तानं सगळे आम्ही वरती चाललो. सड्याक म्हणजे बानगाठी. ते आमची बानबाटी आहे थंय आम्ही जातो सगळे. हे सगळे ह्यांनी मोठे टोप घेतले ना मी बारके टोप घेतलंय. अशा प्रकारे आज आमचं गवदेव असा. त्याच्या निमित्ताने सगळे वाडीतले पोरगे असतले सगळ्यांका आज जेवण असताला गोड जेवण असताला. डाळ भात बटाट्याची भोपळ्याची भाजी बटाट्याची भाजी नाही करणार आणि वडे करतात. हे सगळे महिला मंडळ कोण नसतं आमच्यात. सगळे आम्ही पोरगेच असतं. सागरने आपले व्हिडिओ चालू केला नाही बघा. तर अशा प्रकारे तर आम्ही आता सगळे वर जातो. तुमका दाखवतो एक 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 एक. सागर आपली व्हिडिओ बनवतात. सागरचा तो बारको झिला तो लय ह्या आणि सागरची ह्या चालू. तर आता आम्ही चाललो वरती. व्हिडिओ कशी वाटली आमका कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असे गाव तुम्ही जर करत असाल तर आमका कमेंट बॉक्समध्ये तुमची आठवणी आमका सांगा. तुमका एक तरी दाखवते आमची. हे बघा ही तरी आमची बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुमका दाखवलं असाल. एक क्रिया कसं डोक्यावर घेतलं ना बघा त्यांनी. तर ह्या आमचं ब्राह्मण मंदिर हा. हे पाठ ते आम्ही काल साफ केलं होते. काल काय व्हिडिओ व्यवस्थित गावले नाही कारण का मी अर्धवटचं नेलेलं आहे. आता सगळे हळूहळू तर वर चालले. आपण पण वर जाऊया सगळ्यांनी. भज्या काही लिहिले आहेत आमचे. तर आम्ही आता ब्राह्मण मंदिरात असं कोणाची हा हा तर आम्ही आता चालले बाबू रानात नको चल वर. काल ही तही साफ केलं आम्ही हईली आमची. आमचं मोठं जेवणकारी बघा कसं चाललो हा. भजी कथा सांगतात. चला हे बघा ह्या वर चाललो आम्ही. पाटान वर जातलो सरळ शेवटपर्यंत. लय वर आहे अजून काय म्हटलं तरी बराचसा वर आहे. हा एकत्र बसून हा एक दगड ठेवलेले हा त्याचे ते जेवण बिवण करायचे. हा हा आणि ती विश्रांती घरा बसवण्यासाठी अच्छा जागा आणि ती माणसांची. हा 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 त्याच्यात लहान मुलांचा संबंध काय नाही. अच्छा त्यावेळी लहान मुलं काय राखणे. हो चल हे बघा ह्या वाटेने इलो आम्ही आता. ह्या जंगल केदा आता जंगल हा बघा म्हणजे पुरा जंगलच आहे. ही पहिली वाट होती आमची. आम्ही हसून वाट शॉर्टकट बिरामनाकडे बाहेर पडलो. ह्या एक झाड होता. ह्या झाडने जरा काय आता नाव आठवणार नाही माका. हां आंबट गोड फळ लागतं त्याचा. आणि पहिलं हसून पाणी आहे खाली ह्याचं पाईप होतो. पण आता काय झालं आता पाणी ना खाली जाईपर्यंत जिरत जातं पाणी. त्याच्यामुळे आता डायरेक्ट पाईप टाकलेले आहेत. मोठे पाईप टाकलेले आहेत. त्याच्यावर त्या पाईपान डायरेक्ट खाली जातात. ही काल वाट बेंदलो आम्ही. काल लिहिलेलं बऱ्यापैकी वाट हवान गेली. दाखवते तुमका वरती. काल व्हिडिओ बनवून गावली नाही कारण का कामं करत होतो. हे बघा ही अशी पूर्ण वाट बेंदलो आम्ही सगळी गावातले सगळे. मोठी माणसं होती.
वर येईपर्यंत दम लागलो माका. हे बघा बाजून व्हा आमच्या आणि हे बघा तो क्रियान चाललो. तर मंडळी गवदेव म्हणजे काय, तर गवदेव म्हणजे ह्या रानात ना जे पहिले रानकर म्हणजे गुरं वगैरे सांभाळत, तर ते गुरांच्या संरक्षणासाठी एक ह्या करत का इथे वाढीव उपार दाखवत ते का असं गवदेव म्हणतात. माका असं प्रॉपर माहिती नाही, पण मी तुमका वरती थंय जाऊन प्रॉपर माहिती देत आहे कसं काय काय ता. पण त्याच्यासाठी पहिले कशा भाजी बटाटी बिटाटी काय नसायची, ते जे काय आजूबाजूक भेटतात ग भोपळे भोपळे कोण वडे कसले वडे, तर ते वडे सगळं आणून सगळं ना तर जेवण दाखवून एक वाडी दाखवली वाघाक म्हणजे सगळ्या प्राण्यांका, पण वाघ जास्त असल्यामुळे पहिली वाघांका वाडी दाखव की बाबा आमच्या ह्या जंगलातली जी संरक्षण आहे जनावरांचं संरक्षण तू कर, आणि त्या काय ती एक वाडी दाखव. तीच प्रथा आज गवदेव म्हणून चालू झालेली आहे. असं म्हणजे असं जंगलात जे एक ठराविक स्पॉट असतात की आता आमच्या पाण्यात ढोरं येतात, कारण का ते पाण्यात ढोरायली की थंयच बसत थंयच आराम करत, म्हणून ते एक स्पॉट ठरवलेलो आहे. ते स्पॉटला येऊन त्या स्पॉटाक आता आम्ही म्हणजे त्या ठिकाणी येऊन आम्ही आता दरवर्षी असं एक वर्षात नाही दरवर्षी आम्ही येऊन सगळे जेवण करतलो. चला तुमका ती जागा दाखवतोय. जिथू भोपळे घेऊन येलो, अजून असे 2 भोपळे आहेत, एक पाचग्याकडे आणि व्हा आहे बघा. हा तर तुम्ही आता कसा पाऊस असल्यामुळे ना आवाज भरपूर येत असतील. ही बघा ही वाट ना व्हावून गेली आहे, ही येली का पुढची आहे का व्हावून गेली. त्याच्यामुळे कसं पाणी पहिल्यासारखी कोणी येणार नाही. पहिली लोक येत पाण्याचा आवाज माझा आवाज येता की नाही माका तुमका माहिती नाही. असं बघा तर सुंदर असा त्या सुंदरशा वातावरणात आम्ही आज जेवण बनवून जेवतलो. ती एक मजा ती आम्ही अनुभवतो व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही पण अनुभवा. कशी वाटली आमका कमेंटमध्ये सांगा. थांब घेतोय चल. वा जिथे साफसफाई करता आहे बघ हे चुली आहेत. हे पूर्ण डोंगर हा देव आणि हे हा अंडे बिंडी दिलेली आहे. ह्यो मेन चूल ही आ पहिली ही पेटव ओली आ मरे ओला पदगे जर ह्या काढते पदगा जेवण करूया. तिथे अन्न पदगो जितलो हे जेवणाचे माणसं, बाकीचे आम्ही सगळे. पाण्याचा आवाज तुमका येत असतो कसलो धडधारान बघा. अन्न एक वाडी ठेवली जातं वाघाची. ती वाडी एक एखाद्याच्या कोणाच्या पुढे ठेवून नसते ना ते का पळवला जाता. जो कोण घेतो हैसून असं वर जातलो त्याची मग पाठलाग करायची असा. हे बघा ह्या पाणी किती आता बघा. हे जे मेन ह्या आहेत ना असे स्टोअर केलं जातं असं एक ठिकाणी ह्या करून, आणि त्याच्यातून पाईप घेऊन त्या खाली टाकीत पाणी न्यायला जातं. दाखवते आता भांडी होती माझ्याकडे म्हणून मी तुमका दाखवू नाही. हे बघा हे जंगलातलो गवदेव. हे बघा अजून 2 भोपळे येईल. अरे थांब संचित बुटात काढूक नाही बूट घालूचे काय हे 2 भोपळे आणि तो 1 भोपळे म्हणजे आज भाजी आहे भोपळ्याची भाजी. किती किलो कसं बसा म्हणतं जे आता येतं त्यांना बसा बिसा. पाणी तुंबवतो जरा कारण ना हे लांब मार संचित भूतूत मार असे धरून पाणी तुंबवतो. कारण का ना पाणी भरू गोया आता सगळं तो इथे भरतलं सगळं जेवणासाठी. पाणी बऱ्यापैकी पाणी तुंबलेलं आहे बघा. पटकन जग भरताय जग भरलो. मस्त संचित ह्याला ओळखलात ना संचित बाय मॅडम कुणकवळे. हर्षदचं काम कसं पद्धतशीर असतं बघ. सगळं इस्तावून टाकलं. त्याला सांगलं फक्त 4 पाती मारून त्यांनी अक्को डाम मारून टाकलंय. आता कसं सुटसुट कितीदा काम करा होय.
आता हे भांडी बिंडी मस्त की घासतलं म्हणजे व्यवस्थित धुतलं आणि ते जेवणाक देतलं भांडी. बस झाला सागर धार काढता भोपळं फोडू धार का धोंडो बरे पद्धतशीर असेच पहिले असेच ह्या करत. संचित भांडी धुता भांडी धुवून झाली की आता तडे सामान लावतात आमचं. अरे बघ बिबटोयलो काळो बिबटोयलो. ए हो समरो काय म्हणता काळो बिबटोयलो काळो बिबटोयलो बिबटो. हा हर्षद आहे ना सामान लावता वरमशीर काम असतं त्याचं सामान लावता. हे आता बाकी दोघांका एकाक लावलं ना ह्या एक लावल्यान भाजी एक झालो एक डाळीक झालो आम ओके. बाकीचे हा भोपळं फोडले नाही कसं बघा. एका आज टाइम भेटलो हा बेसी करून एक खाऊ घ्या. ए क्रियांश हात घालू नको. हे सगळं बाजार हडे आणि आग पेटवतात हडे. ह्याच्यावर भात ही भातासाठी मेन चूल मोठी चूल आश्चर्याचं जितू पचगो त्याच्यावर भात करतले ह्याच्यावर डाळ वगैरे करतले. हे वडे बिडे तळूक होय वडे वगैरे होय तळणार ना बात घ्या. शिर्यांना आमची लाकडा जमा करता तर सगळे एक 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 येतले. जंगलातला गवदेव भोपळं फोडून झालो. भोपळं फोडून कामाचा चालला भाजी साफ करतात. भोपळं काय तडे भिजत घातले या भात तडे आदान ठेवले या तडे मस्त पैकी आहे बघा असं एकदम ओके मध्ये जंगल में मंगल. याच्यात मिरच्या कापा पाणी जेवढं लागत तेवढं माका सांगायचं आणून देणार. अजिबात पाणी कमीची कमतरता करू पडूक देणार नाही तुमका. हा जरा लाकडा वली असल्यामुळे आग पेटणार नाही त्याच्यामुळे काम बरेच थांबलेला. बाकी बऱ्यापैकी काम झालेला हा असा. भोपू चिरून झालेला मिरची बिरच्या सगळा झालेला. डाळ बी सगळी तांदूळ वगैरे सगळं व्यवस्थित झालं. फक्त आमची आग पेटणार नाही जरा कसं लाकडा ओली असल्यामुळे हे व्यत्यय येत आहे. बरीचशी लाकडं जमा केल्याने आगच पेटणार नाही आदानच तापणार नाही. लाकडं असत मारण्याची जंगलात लाकडांची काही कमी नाही फक्त कसं जरा आदान तापणार नाही. पज्जा का नमस्कार. हे बघा हे मस्त की आता टोमॅटो बारीक केलंय. ही मिरची आहे कोथिंबीर ही सोलकडीची सगळी जवळ ह्या हे डाळिक आणि भाजी एक मीठ मिरची समीर आणि मी हे अर्धे हळद भोपळं झालेलं सुटी करून मस्त की आम्ही आता मिरची करते. एवढा साफ केलाय म्हणजे बारीक केलंय. आज एवढे मिरची रवल्यात एवढी मिरची आणि ही कोथिंबीर केलं की माझा काम ओके. आता डाळ घालतं काय तू काढायचं डाळ शिजत घालतं हडे भात ह्या घालतं घालूक नाही अजून आदान ठेवलं नाही. काय तडे करतं फरसाण आणल्याने पोरग्यांका खाऊ कशी होत ते माझी मिरची काय घालतं आधी काय सागराने हे घालतं डाळ पाणी वत वत हा एकदम गडगडीत आहे. थोडी मंडळी थंय बसली तर आम्ही हय लावू कशासाठी सांगा कारण का हय ना तुळस हा ते तुळस बांधतलं. तुळस म्हणजे मेन ह्या वाघाचा बीर पाणी पाणी असून जाऊचा आता चिकल शुद्ध होय तुळस बांधचं काम काही आधी पण हय तुळस बघलास
तर ती आता माती काढून तुळस बांधतलं. नंतर हे वाघाची वाडी दाखवली जाता. वाघाची गोवा दाखवली जाता. बघा ही वाघाची ढोला म्हणजे पहिली हे वाघ बसत. म्हणजे आता ती कशी म्हणजे ह्या नाही ना होय पूर्ण ह्या होऊन ती ह्या झालेली आहे. हे बघा हे पाण्याचं ठिकाणं नाही आमचं. तर हे आता बघा हे पाण्याचं ठिकाणं आणि हे वाघाचं बीर आहे बघा. दिसला कसं आहे बघा. आणि हे तुळस तसं दिसणं नाही पण भूतूत बोलले आतमध्ये आहे. एकदा ना त्यांनी काठी घालून दाखवलेलं आहे आमकडे बळी आगाव पण होत त्यांनी. आणि हे बघा ते कसे धोंडे बिंडे झाले ह्याच्यामुळे ना तर जास्त ह्या झाल्या. पद्धतशीर तुळस बांधावे बघा. सिद्धा काय जमलं ना जण आपल्या हातात घेतल्या दुरा सिद्ध माती आणूचं काम करतो. वाईट करून पायाखालची माती घेऊची नसता म्हणून तो झाडाखालची माती घेता. हॅलो घराकडे असंच काय घराजवळ असंच काय वर्षाचे 12 महिने पाणी असतं ह्या. पण म्हणजे आता हे जास्त फ्लो आहे पण थोड्या दिवसांनी अजून म्हणजे तर मे पर्यंत थोडा आवाज कमी येतो याचो. बारीक जात असतात. ह्या पाणी आम्ही स्टोअर करून आम्ही पिऊक पाणी वापरतो. बघा कसं पाणी वाहता बघा. अरे होत असं गरम नाही घेतलं भरून देऊ नको. गरम आहे घेऊ गरम कपाक लागली न लागली वाईची दे पाणी ओततात तशी वाईची फक्त. वड्याच्या पिठाची तयारी चाललेली आहे. वड्याच्या पिठाची आपण मध्ये नाचता व्हिडिओ देऊसाठी. पिशवी घाल सगळे वडे बनवचं काम चालू आहे जोरदार. काय बाई आधी ऍक्टर बघा काय केलं. बाबूतडे वडे करता आपातडे ह्या करतात जिथलो वडे ह्या करता. आमचे येऊ द्या हा मुंबईत जातो मुंबईला कोणतरी पहिलो नानाचा व्हिडिओ भात सगळं झालेला आहे बघा. हे वडे बनलेले आहेत. अरे हा येस कमिंग. ही डाळ झालेली आहे काय वापिली बघ गरम हा ही सोलकडी कोकणा लोकांचा डेझर्ट ज्यूट. आणि ही काय भात आणि त्याच्यात ह्या तडे फणसाची पपयाची भाजी. ही सगळी मंडळी हे बन घ्या तू बघ माय हे नाकात तोंडात घालता नाकातला काढता. आणि ती भाजी कमी झाली पाचगे भाजी पुरतली. बटाट्याची भाजी वाटतात बटाटे घालू गो 5-1 किलो होतो. आता आगीन पेट धरल्या ना आता आग पद्धतशीर. ही भोपळ्याची भाजी येऊचे अजून बरीचशी मंडळी पुढे जण जिल्ह्यात. या का व्हिडिओ चांगले पूजा वगैरे झालेली आहे. पक्के अक्का नेहमी पूजा केल्या ना मस्त पैकी बघा. अशी गोव्याची पूजा केलेली आहे. वाघाची वाडी दाखवणार आता. मस्त एक वास मस्त येत आहे.
अगरबत्त्यांचं. ह्या एक दिवसात तुम्ही माना पण तो लय छान वाटतं. आज सुंदर असं वातावरण हा. हे बघा अशी ही आता झाडं वगैरे कमी झाली म्हणा, पण हे बघा पहिली जी वायब आ आता तुमका व्हिडिओच्या माध्यमातून नाही कळत असत की काय हा अनुभव भेटत असत, पण तात्पुरतं असे तुम्ही एक आनंद घ्या त्या निसर्गामध्ये. आजचा जेवण हा आमचा आणि हय देवाची पूजा. खूप प्रसन्न वाटतं बघा एकदम. म्हणजे जीवनशैली जी पूर्वीच्या लोकांची जी काय होती ती अनुभवू शकतो. आता आम्ही म्हणजे कोकणातली माणसं ही जी रूढी परंपरा आहोत ते चालू ठेवलेले असत. काय चुकलं असल्यास माफ करा माहिती देताना. पण छान वाटतंय बघा ही जी गुहा गुहामध्ये जे वाघाची जी स्थान आहे त्याची. हे बघा हे जे वातावरण आहे किती छान वाटतं आहे. आणि पाण्याचा आवाज आहे, पक्ष्यांचा आवाज आहे, एक वेगळी वाईब तयार झालेली आहे. आणि ह्याची आज पूजा केलेली आहे त्याच्या भटजी अक्कानी वगैरे बाकी अक्कांनी धरून ते सगळे मिळून पूजा केलेली आहे. आणि पहिल्याचं वातावरण आहे बघा, थंडगार वातावरण आहे. थोडे अर्धजण जेवण बनवतात, थोडे नेऊन दाखवते. चला पूजा झालेली आहे. आता पूजा दाखवून ते वाडी दाखवली की काम झालं. आणि जी वाईब आहे ना होय वाहता पाणी हा थंडगार ह्या सगळी वाडीतली मंडळी लिहिली आहे. वॉशिंग मशीन होती ती फक्त. काय कपडे घरी आणून लावले तरी चालतात. कपडे घरी घरात आणून लावले तरी चालतात. पाटलेदार या कसा 50% भागीदारी दे का लाडवाची. त्याचा नाव नको बायको काय फोटो हे फोटो काढ माहिती वाडी दाखवून झालेले आहेत. आता नाही एवढे देव वाडी काढतात प्रत्येकाच्या घराचे. 1 2 3 4 5 वड्याचं काम करता ते एवढेच रवले. बाकी आम्ही थोडे ते ह्या करून दिले गोल. वाडी काढतात प्रत्येकाच्या घरात एक एक वाडी दिली जातात. असे 40 वाडी काढलेले आहेत. वस्तू चालू केलेले आहेत. पोळांपासून करावडे, नलावडे, बागवे, मेस्त्री आणि नंतर मोडकरण तेली. कशी आहे केळीचा पान केळीचा फम्मा ठेवूया त्याच्या पुढे कोणच्या झाले काढले पोरगे जोक बसले. माणूस बाजूक बाजूक बसले रिया ना. सगळे आता जोक बसलेत. ए टेडार पुढं पटापट हिरो बघ. सगळे जोक बसले दादा. वाघाची वाडी केदारच्या पुढ्यात ठेवलेली आहे. केदार 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 आजचं वाघ आमचो. संध्याकाळी 100 रुपये काढलेले आहे ना
आता आम्ही सगळे जोग बसलो. इले दोघ जण इले बाबा सागरे नको रे ते काय म्हणा आता शेवटची मंडळी बसल्या सगळे बाकी. वडे आणि भोपळ्याची भाजी. नको जेवण झालेला. भांडी घासायची कामं चालू आहेत. बाकीचे अर्धे वर थंय जण पण मेसचे भांडी घासतात. त्यांची तोंड धुतो की काय करतो. मस्त जेवण झालेलं आजचा. अशा प्रकारे आज आहे कार्यक्रम संपता. गौरवदेवाचा कार्यक्रम चांगल्या रीते पूर्ण झालेलो हा. बघा पाणी किती आहे बघा. आता सगळे भांडी भिंडी झालेले सर्व कार्यक्रम झालेलो हा. आता सगळे चालले आपापल्या घरात. संध्याकाळी कार्यक्रम हा. संध्याकाळची कार्यक्रमाची पूर्ण व्हिडिओ. भांडी घासणारी माणसं अडत आहे. जर भांडी घासता की चपला घासतो. संचितला शाळेला सुट्टी आहे. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.